मागील वर्षी समृद्धी महामार्गावरती 1 जुलै 2023 रोजी ट्रॅव्हलर्सचा अपघात झाला. या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये वर्ध्यातील प्रवाशांची संख्या जास्त होती. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, पण केवळ 5 लाख रुपये मिळाले असून शासन याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता कुटुंबियांनी केलेला आहे. सध्या राज्यामध्ये त्यामुळं हिवाळी अधिवेशनचा तो दिवस होता 7 डिसेंबरला तिथे साखळी उपोषणाला बसले होते. 8 डिसेंबरला माननीय वडेट्टीवार साहेब जे विरोधी पक्ष नेता आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं आणि हा विषय हिवाळी अधिवेशन मध्ये सुद्धा लावला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये. याच्या आधी मागच्या पावसाळी अधिवेशन मध्ये लक्षवेधी सुद्धा लागली होती. आमच्या वर्धेचे खासदार रामदासजी तडस यांनी 377 अंतर्गत लोकसभेमध्ये सुद्धा मुद्दा उचलला होता. आमच्या पीडित परिवारांनी राज्यपाल महोदय यांच्यासोबत 9 डिसेंबर 2023ला स्पेशल बैठक घेऊन डिस्कशन सुद्धा केलं. या सर्वांनी मान्य केलं की आमची बाजू ही योग्य आहे, आमच्या मागण्या या योग्य आहे, परंतु शासन दरबारी कुठे माशी शिरली ही काही कळण्यासाठी मार्ग नाही मिळाला. त्यामुळं नाईलाज असतो कुठेतरी या परिवारांनी हताश झालेले आहे. हताश झाल्यामुळं आता एक मार्ग हा निवडला की पूर्ण देश हा राममय झालेला आहे, रामनामामध्ये गुंतला आहे. त्यामुळे आता रामनामाचाच आसरा घेऊन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कारण की ज्यावेळेस ही घटना झाली होती 1 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन ते वित्तमंत्री सुद्धा होते, गृहमंत्री पदावर आहे ते आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी घोषणा केली होती प्रसार माध्यमांसमोर, सगळ्या मीडियासमोर त्यांनी बोलले होते की या अपघातामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, प्रत्येक पीडित परिवारांच्या कुटुंबांना 25 लाख रुपये मुआवजा देऊ आणि या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. परंतु शोकांतिका ही आहे की यापैकी केलेल्या घोषणापैकी एकही घोषणा अद्यापही मंजूर झालेली नाही आहे.